वाढवून आम्ही विधानसभा जिंकू. खरं म्हणजे हार असते. हार पत्करणं पचवणं फार अवघड असतं. आम्हाला सवय आहे. आम्ही कधीही आमच्या मनात अहंकार नव्हता. आमच्या मनामध्ये कधी आम्ही आकस नव्हता. त्यामुळे हार जीत होत असते. गेली 10 वर्ष सत्ता नाही, आम्ही शांतपणे होतो. कधी अहंकार आमचा दाखवला नाही. इतके वर्ष सत्तेत होतो तरी अहंकार आमच्या डोक्यात आला नाही. ठीक आहे, नेरेटिव्ह सेट केला आहे. काय नेरेटिव्ह सेट केला आहे? तुमच्या 4-4 खासदारांनी संविधान बदलाची भाषा केली नाही. तुम्ही म्हणालात नाही. तुम्ही लोकशाहीवर गदा आणली नाही. तुमच्या डोक्यात काय चाललं होतं ते कळलं नाही. तुमची मनोवादी वृत्ती आम्हाला दिसत नव्हती. हे सगळं दिसत होतं आणि तेच आम्ही लोकांपुढे मांडलं. काय महागाई कमी झाली की वाढली हे काय चुकीचं मानलं? डिझेल पेट्रोलचे दर वाढलेत की नाही हे चुकीचं मानलं? बेरोजगारची संख्या वाढली की नाही हे चुकीचं मानलं? भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला की नाही हे आम्ही चुकीचं मानलं? शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या आत्महत्या, त्यांच्या शेतमालास भाव मिळत नाही हे आम्ही चुकीचं मानलं? काय चुकीचं केलं? प्रचार कुठला प्रचार चुकीचा केला आहे? नेरेटिव्ह काय सेट केला आहे? संविधान बदलाची भाषा कोणी केली? आणि संविधानाला मानणारे नाही. 10 वर्षामध्ये पहिल्यांदा या देशातला संविधान जाळला जातो त्यावेळेस देशाचे प्रमुख शांत बसतात. हे चुकीचं आहे. मग तुमची दृष्टी काय संविधानाकडे बघायची याचं हेच मांडलं आम्ही. ते मांडू द्यात. ते जर असं आणि म्हणतील की आम्ही जनमानसात जाऊन ते मांडू, तुम्ही मांडा. तुमच्या मागे आम्ही मांडतो. सत्य लोकांना कळेल आणि जनता निर्णय घेईल. काल छगन भुजबळ यांनी TV9 मराठीला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. TV9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी ती मुलाखत घेतली. त्यात ते म्हटले की मी पक्षात सिनियर असतानाही मला डावललं गेलं. मला राज्यसभेची इच्छा होती, आधी लोकसभेची इच्छा होती, परंतु संधी मिळालेली नाही. मी पक्षात सिनियर आहे. आता सध्या तिकडे इतकी साठमारी चालली आहे सत्तेची. जो ज्याला मिळेल, जेवढं मिळेल तो ओरबडून खातो आहे. तिघांच्या साठमारीमध्ये राज्याचं वाटोळ होत चाललं आहे. यांना केवळ सत्ता संपत्ती याचा लोभ प्रचंड झालेला आहे. याच्या पलीकडं काय आहे? टेंडरबाज कमिशनखोर सरकार म्हणून आता राज्यामध्ये त्यांची ओळख झाली आहे. आणि अशा स्थितीमध्ये मोठमोठी 500-500 कोटीचे टेंडर कॅन्सल करायचे आणि 1500 कोटीपर्यंत न्यायचे. 25 उदाहरणं असतील राज्यामध्ये. ठीक आहे, टेंडर काही कारण कॅन्सल झालं तर 100 कोटी वाढतील, पण 1500 कोटी कसे होऊ शकतात? असे उदाहरण ते मांडू आम्ही हाऊसमध्ये, विधानसभेमध्ये. आणि खरेदीचा सपाटा लावला आहे गरज नसताना. हे सगळं दिसतं आहे. मला भुजबळ साहेब जे काय म्हणाले असतील, त्यांची सिनियरिटी काय, ज्युनियर काय, खरं तर त्यावेळेस ते अनिच्छेनंच गेलेत. भाजपबरोबर जाण्याची त्यांची इच्छा नव्हतीच मुळात, असं ते खाजगीरित्या अनेक ठिकाणी बोललेले आहेत. पण आज त्यांच्यावर अन्याय होत असेल तर भुजबळ हे वाघ होते. भुज आणि बळामध्ये भुजबळांच्या भुजामध्ये बळ आहे. त्यांनी ते दाखवावं आणि एकदाचा सोक्षमोक्ष करून घ्यावा. रुसवे काय म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, हे नौटंकी करण्यात काही अर्थ नाही. देदान सुटे ज्ञान, एक तुकडा दोन गाव. काय करायचं ते बोलून मोकळे झाले पाहिजेत. आणि भुजबळ साहेबांच्याकडून आम्हाला तीच अपेक्षा असते. भुजबळ कधी असा व्यक्ती आहे की अंगावर आलं तर शिंगावर घेणारे होते. आता अंगावर आलं तरी कुरकुर करतात. ही अपेक्षा आमची त्यांच्याकडून नाही. ते खासगी म्हटले होते की मला इच्छा नाही म्हणून जायची. असं अनेक जण म्हणतात की त्यावेळेस त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये ते गेले. त्यांची इच्छा नव्हती मुळात. त्या भाजपच्या बरोबर सरकार स्थापनेमध्ये जायची इच्छा नव्हती. पण आता अनेकांची CBI, ED हे सगळे माहिती, तो प्रेशर होता, एजन्सीचा वापर होता, दबाव होता. त्या दबावापोटी गेलेत आणि दबावापोटी झालं आहे. त्याच्यापेक्षा काय आहे? हे सगळी जी गेली यातली अनेक जण अनिच्छेने गेली आणि आता निकाल लागल्यानंतर खापर एकमेकावर फोडलं जात आहे. मी सांगितलं तुम्हाला स्पष्टपणे की या राज्यामध्ये ही सर्व मंडळी सत्तेसाठी एकत्र आली होती, विचाराने एकत्र नव्हती. सत्ता आणि सत्तेतून ऐश्वर्य उभं करणं एवढंच त्यांचा हे होता. ते म्हटले की मी अजितदादासोबतच राहणार, मी पवारांसोबत जाणार नाही. तिथली कुठलीही खिडकी उघडी नाही माझ्यासाठी, मी इथेच राहणार. नाही, असं आहे. ते तिथेच राहावेत आणि अजितदादाही तिथेच राहावेत. ते भाजपबरोबरच राहावेत. आम्हाला आनंद आहे त्याचा. हे सगळे एकत्र राहिलेत, गुण्यागोविंदानं राहिलेत की महाराष्ट्रातील जनता, महाराष्ट्राची सत्ता
त्यांच्याकडून काढून महाविकास आघाडीकडे आरामशीर देईल, आपसूक देईल असा आम्हाला विश्वास आहे. चिखलीकर म्हटले की नांदेडमध्ये अशोक चव्हाणांमुळे माझा पराभव झाला. आता ज्यावेळेस ते प्रवेश केले त्यावेळेस चिखलीकरांनी विरोध करून टाकला असता तर विषय संपला असता आणि चिखलीकर जिंकले असते तर त्यावेळेस मग अशोकराव चव्हाणांचा जप केला असता काय. त्यामुळे त्यांचा तो अंतर्गत विषय आहे. एखाद्या नेत्याला घ्यायचं आणि संपवायचं ही भाजपची नीती आहे. मोठमोठ्या नेत्याला त्यांनी ते संपवलं आहे. ती पुराणी नीती आहे. खरं तर मोठमोठ्या नेत्यांच्या लोकप्रिय नेते जे असतील किंवा त्या लोकांमध्ये काही असेल, त्या एखाद्या पक्षाचे प्रमुख नेते असतील, त्या प्रमुख नेत्यांना सोबत घ्यायचं आणि त्यांचा राम नाम सत्य करायचं राजकीय, ही भाजपची पद्धत आहे. त्यामुळे पुढच्या काळात या पद्धतीला कोणी बळी पडणार नाही असा मला विश्वास आहे. विश्वजित कदम म्हटले की आम्हाला काय त्रास झाला सांगलीत ते बोलून दाखवणार. एकूणच शिवसेनेनं जो उमेदवार दिला त्या पार्श्वभूमीवर त्यांचे बोलणे. नाही, विश्वजित आमचे एक चांगले तरुण आणि युवा नेता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड काम करणारा कार्यकर्ता नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षाला मोठा एक युवा नेता म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. जे निवडणुकीत झालं ते सगळ्यांना माहीत आहे. आता थोडा संयमानं घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही त्यांना सल्ला देऊ आणि राजकारणामध्ये यावेळेस निवडणूक होते, निवडणूक संपते, त्यावेळेस आपण ते अधिक न वाढवता किंवा अधिक न पुढे जाता झालेला अन्याय ते डोक्यात ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सत्ता मिळवण्यासाठी तीनही पक्ष एकत्र राहून काम करू. त्यामध्ये आम्ही त्यांच्या मनातला स्वाभाविक आहे, त्यांच्या मनात जो काही राग असेल तो राग दूर करण्याचा प्रयत्न करू.